ही स्टीम बेस ॲडव्हान्स वॉशिंग मशीन आहे. मध्ये ही जी बेस प्लेट आहे त्यावरती आपण हवा तो क्लोथ जो क्लीन करायचा आहे तो आपण या ठिकाणी ठेवणार आहे. हा कंट्रोल पॅनल आहे ज्याच्या थ्रू आपण सिस्टीमला इनपुट देणार आहे. ऑल प्रोजेक्ट वर्क ऑन अ 12 व्होल्ट DC सप्लाय. त्यामध्ये स्टीम जनरेशनसाठी आपण हीटर्स बसवलेले आहेत, वॉटर हीटर्स, स्टीम जनरेटर्स, जे फक्त ACवर चालतात, 230 व्होल्ट AC. आणि जी क्रिएट झालेली स्टीम आहे ती या आउटपुट नोझल थ्रू बाहेर निघते. सोबतच आपण या ठिकाणी सॉल्वंट स्प्रेइंगसाठी हे सॉल्वंट कलेक्शन ट्रॅक, पंप आणि या ठिकाणी हे सॉल्वंट स्प्रेइंग नोझल लावलेले आहे, जे जे काही क्लोथ आपण या ठिकाणी ठेवले असते त्यावरती सॉल्वंट स्प्रे करते. हे सॉल्वंट ॲक्च्युली डस्ट रिमूव्हर म्हणून काम करतात. एखादा डाग जर लागला असेल कपड्यावरती तो सुद्धा या ठिकाणी रिमूव्ह होतो. रबिंगसाठी या ठिकाणी ब्रश मेकॅनिझम वापरलेली आहे. ब्रश थ्रू त्या क्लोथवरचे जे डाग आहे ते रिमूव्ह होतील आणि पूर्ण कपड्यांवरती स्प्रेइंग ॲज वेल एज ऑल प्रोसेस होण्यासाठी या ठिकाणी रॅक अँड पिनियन मेथडचा यूज केलेला आहे. सिस्टीम ऑन झाल्यानंतर जस्ट टू स्टार्ट वॉटर टेम्परेचर आणि सिलेक्ट मोड आहे. आता नॉर्मल, मीडियम आणि हाय. नॉर्मल स्पीड, सिलेक्टेड मोड नॉर्मल आहे. आणि या ठिकाणी आपण UV LEDसुद्धा वापरल्या ज्या बॅक्टेरिया क्लीनसाठी यूजफुल आहे. जेव्हा आपण सिस्टीम स्टार्ट करतो त्याचवेळी या UV लाईटसुद्धा ऑन होतात, स्प्रेइंग मोटर ऑन होते आणि ते ब्रश ऑन होतात. एंड डिटेक्शनसाठी लिमिट स्विचेसचा यूज केलेला आहे. सॉल्वंट अँड केमिकल्स स्प्रे बाहेर उडू नये यासाठी वरतून ॲक्रेलिकची शेडिंग दिलेली, जी सुद्धा ओपनेबल आहे. या ठिकाणी हिंजेसचा यूज केलेला आहे. सायकल कंप्लीट झाल्यानंतर मशीन ऑटोमॅटिकली स्टॉप होते आणि बझर थ्रू इंडिकेशन देते. थँक्यू.